नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। मुंबईतील घाटकोपरच्या अमृतनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण मठ परिसर श्री स्वामी समर्थच्या जयघोषाने दुमदुमून गेला। गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मुंबईच्या विविध भागातून आलेल्या भक्तांनी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला। उत्सवानिमित्त मठात विशेष होम आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। या पवित्र विधींमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले। दिवसभर नामस्मरण, भजन आणि श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राच्या अखंड जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी मठाच्या वतीने भव्य महाप्रसाद अर्थात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसाद वाटप आणि व्यवस्थापनासाठी अनेक सेवेकरांनी निस्वार्थ भावनेने सेवा बजावत उत्सव अधिक यशस्वी केला। संध्याकाळी झालेल्या महाआरतीला भाविकांची अलोट गर्दी उसळली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय नेत्यांनीही उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले। स्वामी कृपेचा अनुभव घेतलेल्या अनेक भक्तांनी या पवित्र दिवशी सेवा कार्यात स्वतःहून सहभाग घेतला। महाप्रसाद वाटप, भाविकांचे नियोजन आणि इतर विविध सेवांमधून त्यांनी गुरुभक्तीचा आदर्श घालून दिला। श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या घाटकोपर येथील श्री स्वामी समर्थ मठातील हा गुरुपौर्णिमा सोहळा स्वामी भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला। धीरज खोलप, मुंबई। नमस्कार, मी धीरज खोलप, महावाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत मुंबईच्या एक नामांकित असं श्री स्वामी समर्थ मठामध्ये आहोत। आज गुरुपौर्णिमा होती। गुरुपौर्णिमा निमित्त अमृतनगरचा जो मठ आहे तो मोठ एक नामांकित मठ आहे। त्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आणि ह्या विभागाच्या कानाकोपऱ्यातून इथं भक्तजन येत असतात। आपण हा जो मठ आपण पाहायला गेला तर एक ह्या मठाची वैशिष्ट्य बघायला ह्या अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे। आपण तिकडचं जे डेकोरेशन आपण जर पाहायला गेलं तर एक मन भिरावून जाऊन असं एक डेकोरेशन आहे। पहिल्यांदा जेव्हा भक्तजन बघतो तेव्हा त्या डोळ्याचं पानं फुलले जातात असं तो एक मठ आहे। ते डेकोरेशन जे केलेलं आहे। मात्र ह्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत इकडचे जे भक्तजन आहे, जे कार्यकारी आहे ते आहेत। काय बोलाल? आज श्री स्वामी समर्थ हे आहे, आध्यात्मिक दिवस आहे, गुरुपौर्णिमा आहे, काय आपण सांगाल? नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या मठात सकाळपासून खूप विविध कार्यक्रम झालेले आहेत। सुरुवात झाली होती अभिषेक झालं, आरती झाली आणि मग नंतर लोकांची बनाट गर्दी झालेली। सगळेच अभिषेकसाठी लाईन थांबवली होती, म्हणून सगळे एकदम इतकी गर्दी झाली की त्यांना एकदम आतुरतेने ते वाट पाहत होते की कधी आम्हाला स्वामींचं दर्शन होणार। तुम्ही काय? नाही, आम्ही या मठात आज सेवेकरी म्हणून आहोत, विश्वस्त आहोत, सावित्री सावळगे म्हणून। या मठाची जेवढी स्तुती करू तेवढी कमीच आहे। इथे मेहनत घेणारे पण भरपूर मुलं आणि त्यांचे पण वय वगैरे काय तेवढे नाही आहेत, पण ते व्यवस्थितपणे पार पाडतात त्यांचे। आणि खूप श्री स्वामी समर्थ। या मठात आल्यापासून आम्ही नामस्मरण करायला लागलो आणि आम्हाला अक्कलकोटला या मठातर्फे अक्कलकोटला स्वामी समाधी मठात नामस्मरण करायला भेटलं। त्याबद्दल या मठाचे मी आभारी मानते। मला असं वाटतं की मी नेहमी म्हणायचे मी अक्कलकोटला कधी जाईन, पण जेव्हापासून मी या मठात यायला लागले ना तेव्हा अक्कलकोटाचे म्हणजे विसरच पडलेला आहे। कारण ते आल्यानंतर स्वामींच्या समोर आपण उभं राहिल्यानंतर जे काही आपण बोलू ना असं वाटतं की स्वामी आपल्याकडे बघतायत आणि ते ऐकतायत आपलं म्हणणं, आणि ते म्हणणं ते पुरं करतातच। आणि ज्याप्रमाणे त्यांचं वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि खरंच स्वामी, आता मी 3 वर्ष झाली या मठात येते। आता ज्या बोलल्या ललिताराव, त्या माझ्या बहीण आहेत, त्यांच्या ओळखीने मी इथे आले। आम्ही 17 ते 18 वर्ष त्यांच्या घरी येतोय, पण कधी हा मठ इकडे म्हणून आम्हाला माहिती नव्हतं। पण त्या मठाची ओळख आम्हाला आमच्या बहिणीमुळे मिळाली आणि खरंच मला तर इथे आल्यानंतर एवढं धन्य वाटतं की नाही, मी आधी चेंबूरच्या मठात दर गुरुवारी न चुकता जायचे। आता इथे एखादा गुरुवार जरी मी आले ह्या मठात तरी मला असं काही वाटत नाही की चेंबूरच्या मठात मी गेली नाहीये, तर असं मला कधीच वाटत नाही। ह्या मठात आल्यानंतरही माझ्या मनातल्या इच्छा आणि श्रद्धेने भक्तीने जे काही आपण करू ना तर स्वामी आपल्याला नेहमी देतात। तर हेच मला सांगायचंय। श्री स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। अनुभव म्हटलं तर मी एक टाइम असा होतो की मी देव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मानत पण नव्हतो। माझी आई कैलासवासी शैला रवींद्र पाचपुते, ह्यांना इतकं देवाचं होतं, ते सगळं देवदेव करून वगैरे त्यांनी स्वामींचा जो मार्ग आहे तो पण मला त्यांनीच दाखवला आहे। स्वामींच्या मार्गात आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत।
आता सध्या ह्या मठाच्या इथे आम्ही बाकीचे व्यवस्थापन आहे हे सगळं मी करतो. बाकीचे माझ्यासोबत ओमकार आहे, यश आहे, अजून बाकी मंडळी वगैरे आहेत, आम्ही सगळे हे करतो. सध्या आम्ही मठाची जे कारभार जो वाढवायचा आहे त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांचा लोकांपर्यंत सगळं ह्याचा प्रसार झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इंस्टाग्रामवरती अकाउंट ओपन केलेलं आहे, फेसबुकवरती केलेलं आहे. त्याच्यात आमचे विविध जे काय प्रोग्राम वगैरे आम्ही करतो त्याचे सगळे अपडेट्स आम्ही त्याच्यावर ठेवतो, म्हणजे जेणेकरून स्वामींचा प्रचार आणि प्रसार हा वाढावा. ही एवढी आहे. प्रथम श्री स्वामी समर्थ. माझं नाव विजय महादेव चिखलकर. मी गेल्या 10 वर्षापासून या मठामध्ये येतोय. पहिले आभार मानायचे झाले तर आमच्या मातोश्री कैलासवासी शैलाताई रवींद्र पाचपुते यांनी जेव्हा 10 वर्षापूर्वी जी इथे स्थापना केली त्या स्थापनेमुळे आता आम्हाला ते स्वामींचा मठ बघायला भेटतोय आणि खरोखरच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. दुःख पण आहे की त्या आमच्यामध्ये नाहीत, त्यांना आयुष्य वाढायला पाहिजे होतं, पण काय प्रत्येकाच्या नशिबी काय लिहिलं असतं ते कळत नाही. पण स्वामी इथे आल्यानंतर माझा अनुभव, माझ्यावर फार मोठा एक प्रसंग आला होता माझा घरगुती. त्या प्रसंगाने माझ्या स्वामींनी मला त्यातून बाहेर काढलेलं आहे आणि आता मी सुखी आहे. आणि आता सध्या मी व्यवस्थित आणि स्वामींची सेवा करायची माझी एक म्हणजे पूर्ण प्रार्थना आहे की स्वामींनी सर्वांना जे आमच्याकडे आहेत त्यांना सर्वांना सुखाशांतीने, सर्व जो लहान मुलं आहेत त्यांना नोकरीधंदा, जे काय कुठे कामधंदा करत आहेत त्यांना नोकरीधंदा आणि विविध प्रकारचे आमच्याकडे कार्यक्रम होत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहभाग असतो. आज आमच्याकडे आज गुरुपौर्णिमेनिमित्त कमीत कमी 2-3 हजार लोक तरी येऊन गेलेले आहेत आणि तेच आम्हाला भरपूर झालं. आणि हा अमृतनगरचा मठ असाच मोठा होत जावं हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ. आमच्या अमृतनगर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सांप्रदायिक केंद्राला मागील म्हणजे या वर्षाच्या 2026च्या चैत्र शुक्ल पंचमीला स्वामी महाराजांचं आमच्या अमृतनगरमध्ये आगमन झालं. म्हणजे पूर्ण 10 वर्ष आम्हाला ही सेवा करता करता पूर्ण झालेली आहेत आमच्या मठाला. मठाच्या संस्थापिका सौ कैलासवासी सौ पाचपुते यांच्या हस्ते इथे एक छोटीशी स्वामींची मूर्ती जी आता आपले एक फोटोपर्यंत दिसते ती ठेवली झाडाखाली. आणि याचा असते तदनंतर आम्ही त्यांच्या बरोबरीने आणि महाराजांच्या प्रेरणेने 10 वर्ष उलटून आज आम्ही आमचा प्रगतीपथावर मठ नेलेला आहे. त्यानंतर मॅडमच्या नंतर म्हणजे माझ्या पत्नीनंतर सुनबाई आहेत, माझ्या शिवानी, प्रत्येक मुलगा आहे, मुली आहेत, म्हणजे माझ्या फॅमिलीसह इतर देखील पदाधिकारी आहेत. आमचे सेक्रेटरी साहेब आहेत, विजय चिखलकर सेक्रेटरी आहेत, रावताई आहेत, हे आमच्या आध्यात्मिक केंद्राच्या खजिनदार आहेत. विशेष सांगायचं म्हणजे आमच्याकडे स्वामींच्या प्रेरणेने आम्ही आत्तापर्यंत सांगू इच्छितो किंवा खात्रीने सांगतो की आत्तापर्यंत जवळजवळ या आपल्या अमृतनगरच्या महाराजांच्या आशीर्वादाने 21 की 22 पुत्रप्राप्ती बरोबर ना ताई झालेले आहे आणि कन्याप्राप्ती 17 की 18 म्हणजे इतक्या असं एक जो लौकिक वाढला तो लौकिक महाराजांचा इथल्या होणाऱ्या नामस्मरण, इथले होम हवन, त्यानंतर बाकीचे जे काही आपले बरोबर म्हणजे होणारे कार्यक्रम असतात किंवा आपल्या प्रत्येक सण साजरा केला जातो, त्यामुळे जवळजवळ आपला मठ महाराष्ट्रात फेमस झालेला आहे. दुसरं सांगायची विशेष गोष्ट मला आवर्जून वाटते की आमची जी टीम आहे त्यामध्ये मग आमचा ओमकार जाधव नावाचा आहे, यश सावंत नावाची, असे 2 सेवेकरी असे आहेत की स्वामींना विविध, आता समजा आषाढी एकादशी असेल तर त्या दिवशी वारकऱ्याच्या रूपात स्वामींना वस्त्र परिधान करून स्वामी दिसतील असं करतात. नट म्हणजे वेळोवेळी असे नटवतात स्वामींना
की त्या वस्त्र परिधानाने आमचा महाराष्ट्रामध्ये आमच्या या दोन सेवेकऱ्यांच्या माध्यमातून यश प्रसिद्धीत आला मठ आमचा. आणि त्यामुळे आमच्या स्वामी परिवारातील दोन छोटे सेवेकरी मुंबईमध्ये चेंबूरचा मठ असो गोवंडीचा मठ असो त्यांना आमंत्रित करतात. असे सेवेकरी आमच्याकडे घडले आहेत. तर आणि याही पुढे आम्ही आमच्या मठाच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर 3-3 महिन्याला करतो. ईशा नेत्रालय, मुंबई आई केअर आहे यांच्या माध्यमातून मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करतो. लहान मुलांचा तिरळेपणा वगैरे आहे तो म्हणा, इवन आम्ही ऑरेंज कार्ड व्हाईट कार्ड ज्यांचे असतील अशा लोकांची बुब्बुळं सुद्धा रिप्लेस करायची आज आम्ही या गुरुवारी शिबिर लावलेलं आहे. म्हणजे हे आमचा करण्याचा नियोजन आहे. महाराजांना आम्ही एवढंच विनंती करतो, हा लावलेला जो झाड आहे याचा लवकरात मठाच्या रूपाने वटवृक्ष तयार व्हावा याची मी अखेर महाराजांकडे नम्र प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. तर हे होते सर्व स्वामी भक्त होते, यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. मात्र ह्या अनुभवामध्ये येणाऱ्या काळात नेमकी इथं भक्तजन कुठल्या दिशेने येत आणि यांच्याकडे हे जे भक्तजन यांना सरकारकडे काय मागणे हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, महावाई न्यूज, मुंबई मराठी.